एक मोठे गुज मी आज तुम्हाला सांगतो. एकदा का आम्हाला जाणीव झाली की देवाला ओळखणे हे आमचे मुख्य काम आहे, तर आमच्या जीवनातील बहुतेक समस्या आपोआपच सोडविल्या जातील. काय आम्ही हे गुज जाणून आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणतेही नातेसंबंध असो त्यामध्ये दुरावा निर्माण होण्याचे कारण म्हणजे आम्ही एकमेकांना आणि देवाला देखील पूर्णपणे ओळखलेले नसणे होय. जेव्हा आम्ही खुद्द परमेश्वर आमचा निर्माणकर्ता यालाच ओळखू शकत नाही, तर तो आमच्या बाबतीत किंवा आमच्याकडून काय अपेक्षित करतो हे देखील आम्ही ओळखू शकत नाही. आम्ही स्वतःवर अवलंबून राहतो आणि चुका करतो. प्रियांनो, आज आम्ही इयोबाच्या पुस्तकातील शेवटच्या भागाचे अध्ययन करणार आहोत. आता स्वतः परमेश्वरच त्याच्या बरोबर बोलतो आणि इयोबाने काय चूक केली हे सांगतो. त्यामुळे इयोबावर त्याचा काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आम्ही इयोब या जुन्या करारातील पुस्तकाच्या शेवटच्या भागाचे अध्ययन करणार आहोत. आतापर्यंत आपण पाहिले की इयोबाच्या समस्येविषयी त्याच्या 3 मित्रांनी भाष्य केले, पण त्यामुळे इयोबाला मदत होण्याऐवजी त्याचे मन आणखीन दुखावले गेले. त्याने देवाचे समर्थन करण्याऐवजी स्वतःचे समर्थन केले. त्यानंतर अलिहू या तरुणाने पुढे येऊन इयोब व त्याच्या मित्रांना त्यांच्या चुका दाखवून दिल्या आणि देवाचे समर्थन केले. पण तो देव आणि इयोब यांच्यामध्ये मध्यस्थी करू शकला नाही. म्हणून आता स्वतः देवच इयोबाशी बोलणार आहे. त्याविषयीचा भाग आज आम्ही अध्ययनात पाहणार आहोत. इयोबाचे पुस्तक 38 अध्याय. आपल्याला माहीतच आहे श्रोत्यांनो की जेथे विद्यार्थी निरुत्तर होतो तेथे शिक्षक मदतीला येतो आणि तो शिक्षक एक चांगला शिक्षक समजला जातो. परमेश्वर एक शिक्षक आहे. तो उत्तम व सर्वात महान शिक्षक आहे. जेव्हा वादळ सुरू होते, प्रभू परमेश्वर निर्माणकर्ता म्हणून इयोबासमोर येतो. प्रभू येशू ख्रिस्तानेही आपल्या सेवेत हीच गोष्ट केली. लोक ज्या स्थितीत असतील त्या स्थितीत येशूने त्यांची भेट घेतली. उदाहरणार्थ, पायी फिरत असताना त्याने पेरणी करणारे शेतकरी पाहिले आणि लोकांना पेरणाऱ्याचा दाखला सांगितला. मोहरीच्या दाण्याच्या सर्वसाधारण उदाहरणातून तो त्यांच्याशी बोलला आणि त्या उदाहरणाच्या साह्याने त्यांना उदात्त महान असे धडे त्याने शिकवले. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला सर्वत्र याच तत्वाचा उपयोग करण्यात आलेला दिसतो. ज्या ठिकाणी लोक होते किंवा जी त्यांची स्थिती होती तेथेच येशू ख्रिस्ताने शिकविण्यास सुरुवात केली आणि त्यांना तेथे आणले ज्या ठिकाणी त्यांनी असावे. परमेश्वराच्या वचनात सर्व ठिकाणी आम्हाला त्याच्या शिकवणुकीमध्ये हेच तत्व आढळते, जी मानवजातीकरिता सर्वात महान अशी शिकवण आज उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी आम्ही आहोत त्या ठिकाणी सुरू होऊन ती आम्हाला परमेश्वराची जी इच्छा आहे, ज्या ठिकाणी आम्ही असावे त्या ठिकाणी आणते. श्रोत्यांनो, या शेवटच्या भागाचा अभ्यास करण्यापूर्वी मला आपणाला सांगू द्या की या भागाचे स्पष्टीकरण मला पूर्ण जमेलच असे नाही, कारण ते माझ्यासाठी अनाकलनीय आहे. म्हणून त्यातल्या फक्त काही भागांचे स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. 38 अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. इयोबाचे पुस्तक 38 अध्याय पहिली 2 वचने. तेव्हा परमेश्वराने वावटळीतून इयोबास उत्तर दिले. तो म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणार हा कोण? लक्षात घ्या की परमेश्वर इयोबाशी वावटळीतून बोलत आहे. तो निर्माणकर्ता म्हणून त्याच्याशी बोलत आहे आणि आपल्याला लवकरच समजणार आहे की इयोब आतापर्यंत जे बोलला ते ज्ञानहीन असे होते. मला वाटतं काही ज्ञान नसताना बोलणे हे एक मोठे पाप आहे.
आणि आजच्या जगात ते सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात आढळत आहे. परंतु अशांना परमेश्वर म्हणतो, ज्ञानशून्य शब्दांनी माझ्या दिव्य संकल्पावर अंधकार पाडणारा हा कोण? 38वा अध्याय 3 आणि 4 वचने पुढे आम्हाला सांगतात, आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध. मी तुला हे विचारितो, मला सांग, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तू कुठे होतास? तुला समजण्याची अक्कल असेल तर सांग. अनेक लोक सर्वज्ञ असल्याचा दावा करतात. त्यांना वाटतं ज्ञान काय ते फक्त त्यांच्या जवळच आहे. पण जर त्यांना काही प्राथमिक प्रश्न विचारले तर त्यांना त्याची अजिबात उत्तरे देता येणार नाहीत. अनेक ज्योतिर्मंडळे व गुंतागुंतीच्या विश्वाची रचना आपल्याला नीट समजू शकते असे हे लोक दाखवू पाहतात. पण श्रोत्यांनो, या प्रचंड विश्वासासमोर मानवाची बुद्धी व लायकी ती काय आहे? पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे त्याचे जीवन आहे आणि प्रवाहाबरोबर वाहणाऱ्या काडी इतकी त्याची शक्ती आहे. तरीही तो उद्धटपणे स्वतःच्या शक्तीची बुद्धीची शेखी मिरवतो. त्याला या विश्वाचा निर्माण करता प्रभू परमेश्वर म्हणतो, जेव्हा मी पृथ्वीचे पाय घातले तेव्हा तू कुठे होतास? आता पुढची वचने सांगतात 5 आणि 6, तिचे मोजमाप कोणी ठरविले बरे? तिला मापनसूत्र कोणी लाविले? हे तुला ठाऊक आहे काय? तिच्या स्तंभाचा पाया कशावर घातला? तिची कोनशिला कोणी बसविली? स्पष्ट आहे की पवित्र शास्त्र लिहिले जाण्याच्या आधीच्या काळात इयोब होऊन गेला. परमेश्वर योबाला या ठिकाणी जगाच्या निर्मितीच्या वेळेची आठवण करून देत आहे. मानवजातीला परमेश्वराने जे प्रकटीकरण दिले त्याविषयी लिहिताना पौलानेही त्याच वेळेविषयी संदर्भ दिला. रोमकरास पत्र 1 अध्याय 18 ते 20 वचनांमध्ये तो म्हणतो, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञान होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. त्या काळात प्रभू परमेश्वर योब व इतर लोक यांच्याशी आपल्या निर्मितीद्वारे बोलत असे आणि हे आमच्याकरिता फार महत्वाचे आहे. त्या लोकांचा निर्मितीशी म्हणजे सृष्टीशी अगदी जवळचा संबंध होता. त्यामुळे देव नाही असे म्हणण्याचा प्रश्नच त्यांच्यासमोर उद्भवला नाही. म्हणजे त्यांनी नास्तिक असण्याचे काही कारण नव्हते. त्याउलट हे लोक अनेक देवी देवतांना मानणारे होते. खरे तर निर्मात्याची आराधना करण्याऐवजी त्यांनी निर्मितीची आराधना केली. याविषयी पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्राच्या अध्यायात लिहिले आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय 21 ते 23 वचने. हे वचन सांगतं, देवाला ओळखून सुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत, पण ते आपल्या कल्पनांनी शून्यवत झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकाराने भरून गेले. स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले आणि अविनाशी देवाच्या गौरवाची नाशवंत मनुष्य, पक्षी, चतुष्पाद, पशु व सरपटणारे प्राणी ह्यांच्या प्रतिमेच्या रूपाशी त्यांनी अदलाबदल केली. श्रोत्यांनो, इयोबाच्या पुस्तकाच्या या भागात देवाच्या निर्मितीविषयी लिहिण्यात आले आहे आणि पौलाने रोमकरास लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे निर्मितीमध्ये देवाचे प्रगटीकरण आहे. सृष्टीच्या निर्मितीमध्ये देवाचे व्यक्तिमत्व, देवाचे सामर्थ्य आणि देवाचे ज्ञान प्रगट झालेले आहे. त्यातून देवाची महानता प्रगट झालेली आहे. होय श्रोत्यांनो, खवळलेला समुद्र, आभाळाचे सौंदर्य, निसर्गाची भव्यता तुम्ही नीट निरखून पाहिली तर तुम्हाला देवाविषयी, त्याच्या सामर्थ्याविषयी कल्पना येईल. त्याने निश्चितच स्वतःला या सृष्टीच्याद्वारे प्रगट केलेले आहे. खरोखर प्रभू परमेश्वर या संपूर्ण सृष्टीचा निर्माण करता आहे. मानवाला ठाऊक नाहीत अशा अनेक गोष्टी त्याला ठाऊक आहेत. आता आपण या अध्यायाचे पुढचे वचन वाचूया. 7वे वचन सांगते, त्या समयी प्रभात नक्षत्रांनी मिळून गायन केले व सर्व देवकुमारांनी जय जयकार केला. श्रोत्यांनो, खरे पाहता देवाच्या निर्मितीत मानव शेवटी आला. मानवाच्या निर्मितीच्या आधी सुद्धा ह्या सृष्टीमध्ये आनंद होता. जर आपण त्याचे पुत्र आणि कन्या आहात तर तुमच्या जीवनात त्याचा आनंद राहील. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आनंदात असावे. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पिता परमेश्वराचा धन्यवाद असो. परमेश्वर आनंदित आहे, तो खुश आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही सुद्धा, जे आम्ही त्याची लेकरे आहोत, खुश असावे. मला खात्री आहे की आज परमेश्वराचा आनंद तुमचा आनंद आहे.
आणि हीच त्याची इच्छा आहे. आता श्रोत्यांनो, परमेश्वराने तोच प्रश्न योबासमोर मांडला आहे की जेव्हा मी या जगाची निर्मिती केली तेव्हा तू कुठे होतास? पुढे तो 22 आणि 23 या वचनांमध्ये म्हणतो, 22 आणि 23 वचने, तू हिमाच्या भांडारात जाऊन शिरला आहेस काय? तू गारांची भांडारे पाहिली आहेत काय? ती मी संकट समयासाठी लढाई व युद्ध यांच्या प्रसंगासाठी राखून ठेविली आहेत. मला हे समजत नाही की परमेश्वर बर्फ व गारा यांचा लढाईसाठी कसा उपयोग करेल. पण मला हे नक्की माहीत आहे की जगज्जेता नेपोलियनचा पराभव मात्र बर्फामुळे झाला होता. प्रकटीकरणाच्या पुस्तकातील 8व्या अध्यायातील 7वे वचन आम्हाला सांगते की परमेश्वर जगाचा न्याय करण्यासाठी रक्त मिश्रित गारांचा एक शस्त्र म्हणून उपयोग करणार आहे. परंतु या ठिकाणी परमेश्वर एक गोष्ट स्पष्ट करीत आहे की सृष्टीची निर्मिती मानवी बुद्धी पलीकडची आहे. या गोष्टी फक्त देवाला समजू शकतात. या अध्यायाच्या उर्वरित भागात तारांगणाविषयी योबाला विचारण्यात आले आहे. परमेश्वर योबाला ही गोष्ट भर देऊन सांगत आहे की सृष्टीच्या निर्मितीमध्ये परमेश्वराने स्वतःला प्रगट केलेले आहे, परंतु या सृष्टीमुळे मानवाला तारण प्राप्त होत नाही. योबाच्या 38व्या अध्यायात देवाच्या निर्मितीविषयी आपण पाहिले आणि आता त्याच्या 39व्या अध्यायात देवाला पालनकर्ता म्हणून आपण पाहतो. आपण ह्या अध्यायाचे फक्त पहिले वचन वाचणार आहोत. 39वा अध्याय आणि पहिले वचन. पहाडी रान शेळ्या विण्याचा काळ तुला ठाऊक आहे काय? हरणी केव्हा प्रसवतात हे तुला कळते काय? श्रोत्यानो, प्रभू परमेश्वर निसर्गाचा देव आहे. देवाच्या इच्छेनुसार निसर्गात घटना घडतात. देवाशिवाय निसर्ग मृत आहे. निसर्गात देवाशिवाय काही एक घडणार नाही. त्याच्याशिवाय वसंत, शिशिर किंवा वादळे आणि विविध नैसर्गिक घटना घडूच शकणार नाहीत. त्यामागे जर निर्माणकर्ता व पालनकर्ता नसेल तर या सर्व गोष्टी मृतवत होतील. परमेश्वर योबाला हीच गोष्ट सांगत आहे. त्याला तो स्वतःची महानता प्रगट करीत आहे.
40वा अध्याय ह्याची काही वचने आपण वाचणार आहोत. 40वा अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. परमेश्वराने योबाला आणखी म्हटले, हा बोल लावणारा सर्व समर्थाशी आता वाद घालेल काय? देवाशी वाद घालणाऱ्याने आता उत्तर द्यावे. देवाने योबाला अगदी सडेतोडपणे सांगितले आहे की योबा, तू ज्ञानहीन आहेस आणि तू सर्व समर्थाला ज्ञान शिकवण्याचे धाडस कसे करतोस? आता परमेश्वर योबाकडून उत्तराची अपेक्षा करतो आणि या अध्यायाच्या 3 ते 5 या वचनांमध्ये योब त्याला उत्तर देत आहे. 40वा अध्याय 3 ते 5 वचने. मग योबाने परमेश्वराला उत्तर दिले, पहा, मी तर पामर आहे. मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवितो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही जाब देणार नाही. मी 2दाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही. इयोब या ठिकाणी म्हणत आहे की मी शांत बसायला हवे होते, पण आता मला समजते की मी पामर आहे. त्याच्या या बोलण्यावरून काहीही झाले तरी स्वतःचे सत्व न गमावण्याच्या गप्पा मारणारा हाच इयोब आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. आपण नीतिमान आहोत व आपल्यावर आलेल्या संकटासाठी देवाचीच चूक कारणीभूत आहे असे सुचविणारा हाच तो इयोब आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. तोच इयोब आता म्हणत आहे की तो पामर आहे. कोणीतरी असे म्हटले आहे की आपण जर स्वतःकडे देवाच्या नजरेतून पाहिले तर आपल्याला स्वतःचा तिटकारा वाटेल. जेव्हा देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये आपण जाऊ तेव्हा आम्ही त्याच्यासमोर पामर आहोत हे आम्ही स्वीकारू. देवाच्या प्रकटीकरणामुळे इयोबावर 3 प्रकारे परिणाम झाला. त्याच्या देवाबरोबरच्या संबंधावर, त्याच्या स्वतःबरोबरच्या संबंधावर व त्याच्या मित्रांबरोबरच्या नात्यावर त्याचा परिणाम झाला. हाच तो माणूस जो ज्ञान नसताना बोलत होता. त्याचे शब्द ज्ञान शून्य होते आणि आता त्याला वाटत आहे की तो शांत बसला असता तर बरे झाले असते. तो आता अचानक शांत बसला आहे. त्याने आपला हात आपल्या तोंडावर ठेवला आहे. पुढे परमेश्वराने 40वा अध्याय 6 ते 8 या वचनांमध्ये त्याला काय उत्तर दिले ते आता आपण वाचूया. 6 ते 8 वचने. मग परमेश्वराने वावटळीतून योबास उत्तर दिले. तो म्हणाला, आता मर्दाप्रमाणे आपली कमर बांध. मी तुला विचारितो, मला सांग, तू माझे न्यायत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवितोस काय? श्रोत्यांनो, असं वाटतं की वादळाचा वेग फारच वाढला आहे आणि त्यातून परमेश्वर योबाला आव्हान करीत आहे. तो योबाला विचारतो आहे की तुला असे म्हणायचे आहे की मी चूक केली? अर्थातच श्रोत्यांनो, परमेश्वर कधीच चुकत नाही. तर ते शेवटी योब परमेश्वराला म्हणणार आहे, तू सर्व काही करायला समर्थ आहेस आणि तुझ्या कोणत्याही योजनेचा प्रतिबंध करणे शक्य नाही हे मी जाणतो. योबाला आता खरोखरच काही गोष्टी समजू लागल्या आहेत. त्याला इतके दिवस स्वतःची ओळख पटलेली नव्हती, पण आता त्याला समजले आहे की तो पामर आहे. जसा तो परमेश्वराकडे येतो तसे त्याने हे पहिले पाऊल उचलले आहे. परमेश्वर पुन्हा एकदा आपल्या निर्मितीची साक्ष देऊन योबाला आव्हान करून म्हणतो, योबा, आजूबाजूला पहा. पुष्कळ गोष्टी तुझ्या अवतीभोवती अशा आहेत की ज्या तुला समजत नाहीत. तू माझा न्याय कसा करू शकतोस? या विश्वाच्या माझ्या नैतिक न्याय निवाड्याविषयी तू कशी शंका घेऊ शकतोस? अनेकदा श्रोत्यांनो, आम्ही योबाच्याच चुका करून बसतो. परमेश्वराविषयी स्वतःविषयी पुरेसे ज्ञान नसताना आम्ही त्याच्याविषयी हवे ते बोलतो. स्पष्ट आहे की योब परमेश्वराला नीट ओळखत नव्हता. त्याने ज्ञानाशिवाय शब्द उच्चारले. आता परमेश्वर त्याला प्रश्न विचारतो. 41वा अध्याय पहिले आणि दुसरे वचन. 41वा अध्याय पहिले आणि दुसरे वचन मी आपणाकरिता वाचत आहे. लिव्याथानास गळ घालून तुला ओढता येईल काय? दोरीने त्याची जीभ तुला दाबून धरिता येईल काय? त्याच्या नाकात लव्हाळ्याची वेसण तुला घालिता येईल काय? त्याच्या जबड्यात गळ रोविता येईल काय? श्रोत्यानो, आज आमच्या विज्ञानाने पुष्कळ प्रगती केली असेल, पण तरीही निसर्गात अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्यासाठी अजूनही गूढ अशा आहेत. अजूनही आम्हाला महाकाय देव माशाविषयी पूर्ण माहिती नाही. निसर्गातल्या अनेक गोष्टी, प्राणी व पक्षी यांचे आम्हाला सखोल ज्ञान नाही व अजूनही आम्ही निसर्गावर मात करू शकलो नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रातल्या एखाद्या विद्वानाला विचारा की त्याच्याजवळ सर्व ज्ञान आहे काय? तो तुमच्याजवळ नक्कीच मान्य करेल की त्याला सर्व काही माहीत नाही. खरोखर मानव ज्ञानाने अपुरा आहे, अधोदृष्टीचा आहे व देवाचा न्याय करण्याचा त्याला काही एक अधिकार नाही. फार फार पूर्वी हीच गोष्ट परमेश्वराने योबाला सांगितली व आज आम्हालाही तो तेच सांगत आहे.
आता या सर्व संभाषणाचा योबावर काय परिणाम झाला ते आपण 42व्या अध्यायात पाहणार आहोत. योबाचे पुस्तक 42वा अध्याय पहिले 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मग योब परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही करिता येते, तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही असे मला कळून आले आहे. परमेश्वर काय करू शकतो व काय करू शकत नाही याविषयी विचार व चर्चा करण्याचा अधिकार आम्हाला नाही. त्याच्या सामर्थ्याविषयी शंका घेणारे आम्ही कोण आहोत? आणि देवाची परीक्षा घेणेही किती मूर्खपणाचे आहे. देव आमचा सांगकाम्या नाही की आम्ही जे सांगू तो ते करेल. तो एक महाप्रतापी, सर्वज्ञ व सर्वव्यापी असलेला भयप्रद असा परमेश्वर आहे. त्याच्याविषयी आमची वृत्ती कशी आहे त्याचा आम्ही विचार करायला हवा. आणि जर ती वृत्ती चुकीची असेल तर ती आम्ही सुधरवायला हवी. 42वा अध्याय 3 वचन पहा काय सांगते. अज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा असा हा कोण? तो मी. यास तो मला समजत नाही ते मी बोललो. ते माझ्या आटोक्याबाहेरचे अद्भुत आहे, ते मला कळले नाही. आपल्याला जे माहीत नव्हते त्याविषयी आपण बोलत होतो ही गोष्ट योब कबूल करीत आहे. मला वाटतं त्याची ही कबुली एक महत्वाची गोष्ट आहे. 4 ते 6 वचनांमध्ये तो म्हणतो, आता ऐक, मी बोलतो, मी तुला विचारितो, तू मला बोध कर. मी तुझविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते, आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे. म्हणून मी माघार घेऊन धूळ राखेत बसून पश्चाताप करीत आहे. श्रोत्यानो, आता योबाची देवाविषयीची कल्पना बदलली आहे. तो पूर्वीप्रमाणे देवाला आता प्रश्न विचारत नाही. आता तो देवावर वेगळ्या प्रकारे विश्वास ठेवत आहे. त्याचे देवाबरोबरचे नाते आता बदलले आहे. जी पहिली गोष्ट झाली ती म्हणजे योब स्वतःला आता नीट समजू लागला आहे. त्याने स्वतः आपण कोण आहोत ते ओळखले आहे. आपण देवासमोर पामर आहोत हे त्याला समजले आहे व आता तो स्वतःचा तिरस्कार करू लागला आहे. त्यामुळे त्याचे देवाबरोबरचे नाते आता बदलले आहे. म्हणून तो पश्चाताप करून धूळ व राख यांच्यात बसला आहे. विश्वासाने केलेला पश्चाताप असाच असतो. खऱ्या पश्चातापाच्या पायऱ्या अशा आहेत. सर्वप्रथम तुम्ही स्वतःला ओळखता. तुम्ही पामर आहात. तुमची देवासमोर काही एक लायकी नाही, पात्रता नाही हे तुम्हाला समजते. मग तुम्हाला स्वतःचा तिटकारा वाटू लागतो आणि स्वतःचे खरे स्वरूप समोर दिसल्यावर तुम्ही देवासमोर नतमस्तक होता व पश्चातापी अंतकरणाने त्याच्यासमोर येता. हाच खरा पश्चाताप आहे. योबाने आता देवाचे सार्वभौमत्व ओळखले आहे. त्याने पश्चाताप करून आपल्या पापांची कबुली दिली आहे. देवाने योबाच्या जीवनात आपला हेतू पूर्ण केला. दुःख सहनाच्या द्वारे पाप कबुलीपर्यंत योबाला आणणे ही गोष्ट देवाने त्याच्या जीवनात केली. आता योब स्वतःला देवाच्या समक्षतेच्या प्रकाशात पाहतो. थोडा वेळ थांबून आपण प्रत्येकजण स्वतःला एक प्रश्न विचारूया. काय मी स्वतःला ओळखते? पवित्र देवासमोर माझी काय स्थिती आहे? त्याच्या पवित्र समक्षतेमध्ये येण्यासाठी मी पात्र आहे काय? श्रोत्यानो, योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 6 आणि 7 वचने सांगतात, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. आता 42वा अध्याय 7 आणि 8, 9 ही वचने सांगतात, परमेश्वराचे योबाबरोबर हे बोलणे झाल्यावर तो अलिफज तेमानीला म्हणाला, तुझवर आणि तुझ्या दोन्ही मित्रांवर मी संतप्त झालो आहे, कारण मजविषयी माझा सेवक योब जसे यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही. तर आता तुम्ही 7 बैल व 7 एडके घेऊन माझा सेवक योब याचकडे जा व आपल्यासाठी होमबली अर्पण करा. मग माझा सेवक योब तुम्हासाठी प्रार्थना करील, कारण मी त्याचवरच अनुग्रह करेन. म्हणजे मग माझा सेवक योब जसे मजविषयी यथार्थ बोलला तसे तुम्ही बोलला नाही, या तुमच्या मूर्खपणाचे फळ तुम्हास मिळणार नाही. हे ऐकून अलिफज तेमानी, बिल्दशुही व सोफर नामाथी यांनी जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले आणि परमेश्वराने योबावर अनुग्रह केला. आता परमेश्वराजवळ योबासाठी सुद्धा काहीतरी आहे. 10वं वचन आम्हाला सांगतं, योबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने योबाच्या दुःखाचा परिहार केला. पूर्वी योबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. म्हणजे योबाला त्याचे सर्व काही दुपटीने मिळाले. 11 ते 13 ही वचने सांगतात, मग त्याचे सर्व बंधू व भगिनी आणि पूर्वीचे त्याच्या ओळखीचे सर्व लोक त्याचकडे आले आणि त्यांनी त्याच्या घरी त्याच्या पंक्तीला बसून भोजन केले
आणि परमेश्वराने त्याचवर जी विपत्ती आणली होती ती विषयी दुःख प्रदर्शित करून त्यांनी त्याचे समाधान केले. प्रत्येकाने त्याला एक कसिता व सोन्याची एक अंगठी दिली. परमेश्वराने योबाचे उत्तरवय पूर्व वयाहून अधिक सुख संपन्न केले. 14,000 मेंढरे, 6,000 उंट, बैलांच्या 1,000 जोड्या आणि 1,000 गाढवी इतक्यांचा तो धनी झाला. त्याला आणखी 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो की परमेश्वराने योबाची शेवटली स्थिती त्याच्या पहिल्या स्थितीपेक्षा अधिक आशीर्वादित केली. नंतर 16 आणि 17 वचने आम्हाला सांगतात, 42 अध्याय 16 आणि 17 वचने. आणि यानंतर योब 140 वर्षे वाचला आणि त्याने आपले मुलगे व आपल्या मुलांचे मुलगे 4 पिढ्यांपर्यंत पाहिले. मग योब म्हातारा व पूर्ण वयाचा होऊन मरून गेला. श्रोत्यानो, योबाच्या पुस्तकाच्या अध्ययनामध्ये आम्ही योबाच्या जीवनाचे 3 परिणाम पाहिलेत. पहिली गोष्ट, त्याने स्वतःला ओळखले. दुसरी गोष्ट, त्याने देवाला ओळखले. आणि तिसरी गोष्ट की त्याचे मित्रांसोबतचे संबंध बदललेत. देवाने त्याच्यावर आशीर्वादांची ओढणी केली. जे काही त्याने गमावले होते त्याला देवाने दुपटीने परत केले. आज मला आपणाला विचारू द्या की तुमच्या स्वतःविषयीच्या काय कल्पना आहेत? देवाविषयीच्या तुमच्या काय कल्पना आहेत? जर आपले आणि देवाचे नाते चांगले नाही, तुटलेले आहे, तर येशू ख्रिस्ताच्याद्वारे ते नाते सुरळीत करून घ्या. जर आपल्या मनात योबाच्या पुस्तकाविषयी काही प्रश्न आहेत तर अवश्य विचारा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, मला वाटते की आजचे अध्ययन आम्हा प्रत्येकासाठी एक उत्तम मार्गदर्शन आहे. लक्षात घ्या की आम्ही ज्या स्थितीत असतो त्याच स्थितीमध्ये देव आमची भेट घेतो, आम्हाला मार्गदर्शन करतो. फक्त आम्ही त्याला ओळखणे आवश्यक आहे. योबाने कबुली दिली की तो पापी आहे, म्हणजेच त्याने स्वतःला ओळखले. प्रियानो, आमच्या जीवनामध्ये काय आम्ही स्वतःला ओळखले आहे? काय आम्ही देवाला ओळखले आहे? आम्ही हे जाणणे आवश्यक आहे की देव आमच्या सर्व समस्या, त्रास, संकटे दूर करून आम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रियानो, आज आपण इयोब या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन संपविले आहे. पुढील कार्यक्रमापासून आपण गलतीकरास पत्र याचे अध्ययन सुरू करणार आहोत. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो प्रभूजी. आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आमच्या समोर 2 गोष्टी ठेवलेल्या आहेस. एक तर प्रभूजी आम्ही स्वतःला ओळखावं आणि दुसरी गोष्ट आम्ही तुला देखील ओळखावं. प्रभूजी, कदाचित आजपर्यंतच्या आमच्या जीवनामध्ये या गोष्टी करण्यामध्ये प्रभूजी आम्ही कुठेतरी मागं राहिलेलो असू, परंतु आमची विनंती, आमची प्रार्थना आहे की या गोष्टी योग्य रीतीने करण्यासाठी, आम्ही खऱ्या अर्थाने तुला ओळखून घेण्यासाठी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. तुझे आभार मानतो की तू आमचा स्वीकार करतोस. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.